नमस्कार. चला, आज एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलूया. 2026 मध्ये पैशांचं व्यवस्थापन कसं करायचं याची एक नवी पद्धत, जी खास करून तरुण व्यावसायिकांसाठी, म्हणजे ज्यांनी नुकतंच करिअर सुरू केलंय त्यांच्यासाठी बनवली आहे. खरं तर पर्सनल फायनान्सचं जग आता पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये. ते पूर्णपणे बदललंय. जुने नियम आता कालबाह्य झाले आहेत. मग आता नवे नियम काय आहेत? चला, तेच समजून घेऊया. या विश्लेषणात आपण आज काय काय बघणार आहोत, तर त्याचीही एक छोटीशी रूपरेषा आहे. आपण या 5 मुख्य भागांमधून आजची आर्थिक परिस्थिती समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचं फायनान्स हे 3 मुख्य घटकांचं एक जबरदस्त मिश्रण बनलं आहे. म्हणजे आता गोष्ट फक्त पैसे वाचवण्यापुरती राहिलेली नाहीये. आता DPI म्हणजे डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि AI सारखं तंत्रज्ञान वापरून चांगल्या सवयी कशा लावायच्या हे महत्त्वाचं झालंय. आणि हे सगळं कुठल्या बँकेकडून नाही, तर डिजिटल कम्युनिटीकडून शिकण्यावर भर दिला जातोय. आता खरी गंमत आहे की या सगळ्या संकल्पना एका अत्यंत प्रभावी 4 स्तंभांच्या फ्रेमवर्कमध्ये कशा बसवल्या आहेत. हे फ्रेमवर्क मुख्यत्वे 4 गोष्टींवर केंद्रित आहे. चांगल्या सवयी आपोआप लावणं, एक आधुनिक आणि मजबूत पोर्टफोलिओ बनवणं, कर्जाचं स्मार्टपणे व्यवस्थापन करणं आणि आपल्या मालमत्तेचं संरक्षण करणं. यातली मुख्य कल्पना काय आहे माहितीये? अशा सिस्टम्स तयार करायच्या ज्या आपोआपच बचत आणि गुंतवणूक करतील. म्हणजे मग आपल्याला शिस्त लावण्याची गरजच उरणार नाही. आणि हे काम कसं करतं? तर बघा, स्मार्ट SIP आणि राऊंडअप सारखी साधने संपत्ती निर्माण करण्याची प्रक्रिया अक्षरशः ऑटो पायलटवर टाकतात. चला, आता पोर्टफोलिओकडे वळूया आणि बघूया तो कसा तयार होतोय. कारण 60% स्टॉक्स आणि 40% बॉन्ड्सचं पारंपरिक मॉडेल आता मागे पडलंय. JP मॉर्गन आणि मॉर्गन स्टॅनले सारख्या मोठ्या कंपन्यांच्या अंदाजानुसार आजचं मॉडेल जास्त आक्रमक आहे. यात कमी खर्चाचे ETF, प्रायव्हेट क्रेडिट किंवा फ्रॅक्शनल रिअल एस्टेट सारख्या पर्यायांचा समावेश असतो. आणि हो, पैसे नुसते बचत खात्यात पडून ठेवण्याऐवजी व्यावसायिक आता स्वीप इन खात्यांचा वापर करून ते हाय यील्ड सेव्हिंग्ज अकाउंट्समध्ये टाकतात. यातून सहज 4 ते 5% व्याज मिळतं. कर्जाकडे बघण्याचा दृष्टिकोनही आता खूप बदलला आहे. आता फक्त कर्ज फेडण्यावर लक्ष नाही, तर AI टूल्स वापरून जास्त व्याजाची कर्ज कमी व्याजाच्या कर्जात बदलली जातात. यामुळे व्याजाचा भार थेट अर्ध्यावर येतो. बरं, ही जी नवीन साधनं आणि स्ट्रॅटेजी आहेत त्याचा परिणाम वेगवेगळ्या पिढ्यांच्या आर्थिक सवयींवर कसा दिसतोय ते पाहणंही महत्त्वाचं आहे. संशोधनामधून काही फारच मनोरंजक गोष्टी समोर आल्या आहेत. जसं की ते कोणती साधनं वापरतायत, त्यांची जोखीम घेण्याची क्षमता किती आहे आणि त्यांच्यासाठी यश म्हणजे नेमकं काय आहे. यातील फरक पाहण्यासारखा आहे. जेनझी पिढीसाठी यशाची व्याख्या मालमत्ता जमा करणे नसून जीवनशैलीतील लवचिकता आणि अनुभव यांना जास्त महत्त्व देणं आहे. यातला सगळ्यात मोठा फरक जर कुठला असेल तर तो आहे AI पॉवर्ड ॲप्सचा वापर. तब्बल 85% जेन झी व्यावसायिक हेच त्यांचं प्राथमिक साधन मानतात, तर मिलेनियल्समध्ये हे प्रमाण अजूनही कमी आहे. अर्थात जिथे नव्या संधी येतात तिथे नवे धोकेही येतातच. जागतिक बँकेच्या डेटानुसार आजच्या काळात 3 मोठे आर्थिक सापळे आहेत ज्यांच्यापासून सावध राहायला हवं. पहिला सापळा आहे लाईफस्टाईल इन्फ्लेशन. म्हणजे पगार वाढला की बाहेर खाणं, फिरणं, वेगवेगळ्या सबस्क्रिप्शन्स यावरचा खर्च इतका वाढतो की पगारातली वाढ कुठे जाते तेच कळत नाही. दुसरा आहे सोशल मीडियाचा सापळा. इथे काय होतं की आपण एखाद्या पात्र आर्थिक सल्लागाराऐवजी ऑनलाईन व्यक्तिमत्वांकडून म्हणजे फिन इन्फ्लुएन्सर्सकडून प्रभावित होऊन मोठे आर्थिक निर्णय घेतो. आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा सापळा म्हणजे विम्याची कमतरता. अनेक जण फक्त कंपनीने दिलेल्या विम्यावर अवलंबून राहतात. पण स्वतंत्र टर्म लाईफ आणि डिसॅबिलिटी पॉलिसी असणं हे आर्थिक सुरक्षेसाठी खूप गरजेचं आहे. मग आता प्रश्न येतो की हे सगळं करण्यासाठी नक्की कुठली साधनं वापरायची, विश्वासार्ह माहिती कुठे मिळेल? हे 3 पोर्टल्स खूप उपयोगी आहेत. यांच्या मदतीने आपण आधुनिक पोर्टफोलिओचं व्यवस्थित व्यवस्थापन करू शकतो आणि आर्थिक निर्णयामागचं मानसशास्त्रही समजून घेऊ शकतो. आणि हेच आपल्याला आजच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. ही सगळी आधुनिक कार्यप्रणाली पाहिल्यानंतर असं वाटतंय का की आपल्या आर्थिक धोरणाकडे पुन्हा एकदा नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची वेळ आली आहे?